तर बारामतीमध्ये युगेंद्र पवारांच्या स्वाभिमान यात्रेला आता सुरुवात झालेली आहे। बारामतीमधील कन्हेरीच्या मारुती मंदिरात दर्शन घेऊन या यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे। युगेंद्र पवार यांनी पक्ष कार्यालयाला भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधलेला आहे। बारामतीमधील गावांमध्ये ते भेटीगाठी घेणार आहेत। दादा काय सांगाल, आज स्वाभिमान यात्रेची सुरुवात आहे का? आज आपली स्वाभिमान यात्रा सुरू होतीये। आपण कन्हेरी गावातून तिथं मारुतीरायाचं दर्शन घेऊन आपण सुरू केलं। आता आपण इथं आपल्या माळावरच्या देवीवर दर्शनासाठी आलोय आणि हे दोन आपले बारामतीचे इथले जागृत ग्रामदेवत आहेत, जागृत देवस्थान आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही ही यात्रा सुरू करतोय। दादा या यात्रेमध्ये नेते सामील होणार आहेत का? साहेब नेते सामील होणार आहेत का? साहेब असतील किंवा ताई असतील सामील होणार आहेत? आता आम्ही ही यात्रा काढली आहे, हा खरं तर एक लोकांपर्यंत पोचायचा हा प्रयत्न आहे। पवार साहेब जर असतील बारामतीमध्ये तर नक्की ते येतील। सुप्रियाताई जर आले तर नक्की ते आम्हाला जॉईन होतील। दादा एका बाजूला आपली स्वाभिमान यात्रा सुरू झालेली आहे, विधानसभेची एकंदरीत तयारीच वाटते, पण दुसऱ्या बाजूने जय पवार यांचे रात्रीपासून कार्यकर्त्यांनी स्टेटस टाकण्यास सुरुवात केली आहे की लागा तयारीला, असे एकंदरीत सध्या स्टेटस फिरत आहे। कसं पाहताय? नाही, ते मी अजून स्टेटस बघितलं नाहीये। शेवटी ते त्यांचे कार्यकर्ते आहेत, तो त्यांचा प्रश्न आहे। साहेब, मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।